रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आज शुक्रवार आहे, 9 तारीख आहे ना. आज किती तारीख आहे ते पण माहीत नाही, कारण तारीख बघतच नाही आपण. घरी आपलं असतं चालू का आज किती तारीख आहे, आज हे करायचं, उद्या किती तारीख आहे ते करायचं. पण दिंडीमध्ये आलं होते काहीच नसतं. तर कालचा आमचा मुक्काम आहे ना राहुरीला होता. हे बघा, आम्ही ना इथे ओपन स्पेस आहे, तर इथे आमच्या रावठ्या वगैरे ठोकलेल्या होत्या. सकाळची आवरावर असते, त्यामुळे शूटिंग घेणं काही शक्य होत नाही. आता सगळ्यांचं आवरलं आहे आणि बरेच जणी ना अगोदर पुढे जातात, पण आम्ही ना देवाबरोबर जात असतो. तर आमचं आवरलं आहे. हे बघा, माझ्यासोबत माझी जावी अलका. आता आम्ही चाललो आहे पुढच्या दिशेने. 7:30 वाजता दिंडीचं प्रस्थान होणार आहे. आत्ता 6:45 वाजलेले आहे. आम्ही 7:15 बरोबर निघू आणि 7:30पासून आम्ही देवासोबत राहू. तर चला, सगळी आवरावर झालेली आहे. आणि हे बघा, माझं सगळं आवरलं म्हणजे दिंडीमध्ये काही पटकन आहे ना, पटकन नळाखाली आंघोळ करायची. आपल्या साड्या घालायच्या असतात, कारण पाऊस खूप असतो. चांगल्या साड्या वाळत नाही, काही ना काही प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे अशा साध्या सिंथेटिकच्या साड्या दिंडीमध्ये बऱ्या पडतात. आणि हो, बऱ्याच ताईंनी मला विचारलं आहे की दिंडीची कशी तयारी करायची, काय तयारी करायची. बऱ्याच मला ताईंचे कमेंट आलेले आहे, पण रिप्लाय देणं एवढं शक्य होत नाही, कारण आहे ना एरर येतो. रिप्लाय द्यायला गेलं का एरर येतो, तरी कृपया राग मानू नका. आणि हो, मी घरी गेल्यानंतर आहे ना दिंडीत कसं जायचं, दिंडीची कशी तयारी करायची याचा एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तरी आत्ता मला उत्तर वगैरे देता येत नाही, त्याबद्दल सॉरी. चला, आता आपण नगारा गाडीकडे आणि पालखीकडे जाऊया. रामकृष्ण हरी. तर आम्ही निघालो, राहुरीवरून निघाल्यानंतर हे बघा, नगाराला थोडा मागे आणि थोडं पुढे आलो. तिथे साती आसरा देवी मातेचं छान मंदिर होतं. तिथे आम्ही दर्शनाला आलो आहे. मंदिर का छान मंदिर आहे ना हे? खूप छान मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शनाला आलो आहे. माते की जय. ते बघा, खूप सुंदर ड्रेस घातलेले आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तरी ते दुधाची वाटप चालू आहे ह्या कार्यकर्त्यांतर्फे. तेव्हा खूप सारं दूध आहे ना वारकऱ्यांसाठी आणलंय. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि मी दूध पिण्यासाठी आणि शूटिंग करण्यासाठी थांबली. तोपर्यंत हे बघा, माऊलींचा रथ आलेला आहे. आणि बघा किती सुंदर सजावट केलेली आहे आज रथाची. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर खूप साऱ्या वारकऱ्यांना दुधाची वाटप झाली. या रिकाम्या ग्लासच्या ढिगाऱ्यावरून तुम्ही अंदाज करू शकता किती वारकरी दूध पिऊन गेले असतील. हे बघा, इथून तिथून हे दुधाचे ग्लास
पडलेले आहे. तर मी पण दूध घेतलं आणि चाललंय पुढे पटपट, कारण मी चहा काही घेत नाही, त्यामुळे मी दूध जर दिसलं तर दूध मात्र घेते. तर 2-3 दिवस खूप पाऊस होता, आता मात्र कडक ऊन पडलेले. पण आता असं वाटतं की पाऊस बरा होता, कारण कडक उन्हामध्ये चालताना खूपच त्रास होतो. तर आता वरती ना रेल्वे रुळ आहे आणि खाली ह्या बोगद्यातून आम्ही रस्ता क्रॉस करून पलीकडे जात आहोत. तर इथे संगीताच्या तालावर आहे ना हा घोडा पण नाचतोय बघा. तर इथं वारकऱ्यांसाठी ना पुरी भाजीचं आयोजन केलं आहे बघा. आणि खूप गर्दी, इथं खूप गर्दी आहे. वारकरी पुरी भाजी खात आहे मस्तपैकी. हे बघा इथं भाजी वाढत आहे, तर पुऱ्या आहे. तर आज डोंगरगणला चाललो आहे आम्ही आणि खूप ऊन आहे. आणि डोंगरगण नावातच डोंगर, खूप मोठा डोंगर चढून जायचं आहे. आणि हे बघा अशा उन्हामध्ये पण आमची मैत्रीण, आमची सखी, आमच्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांच्या पालखी संस्थांच्या अध्यक्षा कांचनताई जगताप ह्या पण आमच्यासोबत पायी चालल्या आहे. ताई खूप धन्यवाद. तुम्ही जसं सूत्र हातात घेतलं ना खूप म्हणजे आमचा हेतूच आहे माझ्या सगळ्या महिला व्यवस्थित सुरक्षित पोहोचल्या पाहिजे. आणि आता वारीमध्ये खूप बदल झाले, पहिल्यापेक्षा खूप बदल आहे. मी पहिल्या वर्षी आले ना त्याच्यामध्ये आणि आजच्या मितीला खूप बदल झालेला आहे. फार मोबाईल लावायला चार्जर म्हणजे चार्जिंगची सुद्धा सुविधा केलेली आहे. टॉयलेटची पाण्याची तर आहेच, पण मोबाईल चार्जिंगची सुद्धा सुविधा, पाण्याची सुविधा, आरोग्य सुविधा, सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. सगळे म्हणतात आता वारी करणं खूप सोपं झालं आहे आणि ते खरंच खरं आहे. खूप धन्यवाद. ओके, रामकृष्ण हरी. गडबड ना करू गडबड. तर आता डोंगरगणचा घाट सुरू होत आहे आणि हे बघा काही लोक आहे ना रस्त्याने असे मधून चालले, पण आहे ना पालखी ज्या मार्गाने जाते ना आपण त्याच मार्गाने गेलं पाहिजे, देवाच्या वाटेने आपण चाललं पाहिजे. आणि हे बघा सुंदर रांगोळ्या पालखी मार्गावर काढलेल्या आहे. पण डोंगरगणचा घाट ना खूप मोठा आहे, तर सगळ्यांना दम लागला. पालखी आता ट्रॅक्टरने नेणार आहे. ते बघा सगळ्यांनी ना आपल्याला रस्त्याने भेळ मिळता, कोण काय वाटतं कोण काय वाटतं. तर भेळ आणि बुंदी कोण काय खाऊ राहिलं. तर ह्या माऊलींनी मस्तपैकी शंकरपाळे दिले मला. हे बघा शंकरपाळे, हे बघा सगळ्या माऊल्या बसल्या आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मस्तपैकी भेळ खाऊ राहिल्या, शंकरपाळे खाऊ राहिल्या, बिस्किटं खाऊ राहिल्या. मी तुळशी रस्त्याच्या कडेला बसलो आम्ही, शंकरपाळे खाते मी. कोणी पोळी खाते तर कोणी काय खाते तर कोणी काय खाते. ज्याप्रमाणे जामगाव पास्त्यामध्ये रथ ट्रॅक्टरच्या सहाय्याने वरती नेला जातो, त्याच पद्धतीने इथे ट्रॅक्टरच्या सहाय्याने रथ डोंगरगण गावात नेला जातो. तर चला
तर खूप मोठा घाट आहे हा. एका बाजूला डोंगर, डोंगरावर भरपूर झाडी आणि खालच्या बाजूला खोल दरी आहे आणि मधल्या रस्त्याने आम्ही चाललो आहोत घाट चढून. तर हा डोंगरगनचा घाट आहे. हा घाट उतरल्यानंतर डोंगरगन गाव लागणार आहे. तर 6-7 किलोमीटरचा घाटाचा टप्पा पार केल्यानंतर आम्ही आता डोंगरगनमध्ये प्रवेश केला आहे आणि डोंगरगनकरांनी बघा आमचं किती छान स्वागत केलं. आणि डोंगरगनमध्ये दिंडी पोहोचलेली आहे आणि आम्ही आमच्या ठिकाणावर आलेलो आहे. आणि डोंगरगन नावाप्रमाणे डोंगरासारखा पूर्ण भाग हा डोंगरासारखा आहे. तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा इथे ना पूर्ण खडे आहे, पूर्ण खड्यांचं वातावरण आहे. आणि इथं आम्ही आमच्या रावठ्या ठोकलेलं आहे बघा. हे रावठ्यांमध्ये कागद टाकून वरतून आपले कपडे टाकून आता इथेच आम्ही झोपणार आहे. सगळे आमचे वारकरी इथे आहे. हे बघा हे आमचे माऊली, जय हरी माऊली आमच्या मंडळाचे. नाही हे बघा ह्या आहे ना सगळ्या माऊली आमच्या पोळ्या करताय. आणि हे बघा तुम्ही बघू शकता खाली ना खडे हे बघा याच्यावर कागद टाकलेला आहे आणि आम्ही असंच झोपणार आहे. नाही बघा सगळ्या माऊली ना पोळ्या करताय. जय हरी माऊली, जय हरी. मस्त पोळ्या करा, नरम नरम पोळ्या करा. आणि हे बघा हा मोठा तवा आहे आणि ते पोळ्या करून टाकलेल्या आहेत त्यांनी. हे बघा बसून दे त्यांनी लगेच बोलावलं. रामकृष्ण हरी. माझ्यासोबत आहे बघा ह्या बऱ्याच वारकरी महिला आहे आणि आमच्या सगळ्यांचं आवरलं आहे आणि आम्ही निघालो आहे पुढच्या रस्त्याला. तर काल आम्ही इथे डोंगरगन इथे मुक्कामी होतो आणि बघू शकता तुम्ही डोंगरगन नावाप्रमाणे तिथे आहे ना डोंगराळ भाग आहे संपूर्ण आणि खडी आहे खाली. तिथे आम्ही काल मुक्कामाला होतो पण काहीही वाटलं नाही. झोप छान आली का बायांनो? सगळ्या दिसू राहिल्या मला. झोप झाली का सगळ्यांची? एकदम छान. बरं आज आहे एकादशी. एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे बघा सगळी आवरावर झाली आहे, सगळ्यांचं आवरलंय. बघा इथे आमची गाडी आणि सकाळचे 6:30 वाजलेले फक्त. सगळ्यांच्या आंघोळी वगैरे सगळं तयार झालंय आणि सगळे निघाले, सगळे मार्गक्रम करतात. जय हरी माऊली.
अजून 9-10 दिवस. जय हरी जय हरी जय हरी जय हरी. बघा इकडे काही वारकरी बसलेले आणि खाली ना पूर्ण हे खडे हे बघा. पूर्ण या खड्यांमध्ये आम्ही रात्री झोपलो होतो, पण एकदम छान झोप आली. कारण देवाची येद्वारी उभा क्षण भरी, त्या पद्धतीने आपण देवाच्या मार्गात आलेलो आहे तर काहीच वाटत नाही. कसे दिवस जातात आपल्याला समजतसुद्धा नाही. 1 महिना. हे बघा सगळे आमचे वारकरी आहे. जय हरी माऊली जय हरी. हे बघा इकडे काही बसले, इकडं अजून काही माणसांची आंघोळ चालू आहे. हे बघा. तर डोंगरगणला आहे ना एक खास पौराणिक महत्त्व आहे, तर ते तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. पण आजचा व्हिडिओ मात्र मी इथेच संपवते. आता मी त्याच पौराणिक महत्त्व जे आहे त्या स्थळाकडे जाणार आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. इथे आवरावर चालू आहे आणि मी जात आहे तिकडे, पण ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ बघायला मिळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आणि हो, याच्यानंतरचा पण व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे मग तुम्हाला समजेल काय पौराणिक महत्त्व आहे डोंगरगणचं. तर हा व्हिडिओ खराब झाला होता, मी परत व्यवस्थित एडिट केला आणि व्यवस्थित टाकला आहे. तसं तर हे शूट आहे नगरच्या पुढचं आहे, पण आहे ना व्हिडिओ खराब झाल्यामुळे मला परत एडिटिंग व्यवस्थित करावं लागलं. त्याच्याबद्दल सॉरी. आता हा व्हिडिओ व्यवस्थित बघा.